जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे टेक्सी यूट्यूब चॅनलवर। आणि आपण बघत आहोत 10वी भूगोलमधील तिसरे प्रकरण प्राकृतिक रचना व नदी प्रणाली। त्याच्यामध्ये बघत असताना आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये प्राकृतिक रचना ही भारताची पण पूर्ण बघितली आणि ब्राझीलची पण पूर्णता बघितलेली आहे। आता आपल्याला पुढील पॉइंटकडे वळायचं आहे, ते म्हणजे नदी प्रणाली। मग नदी प्रणाली बघत असताना आपल्याला भारताची पण नदी प्रणाली व्यवस्थित बघायची आणि ब्राझीलची पण बघायची। आता आपण अगोदर भारताची नदी प्रणाली बघणार आहोत। पुस्तकामध्ये तुम्हाला देत असताना अगोदर ब्राझीलची नदी प्रणाली दिली आहे, त्याच्यानंतर भारताची दिलेली आहे। पण आपल्याला सविस्तर समजून घेण्यासाठी भारताची अगोदर बघूया आणि त्याच्यानंतर ब्राझीलची बघूया। भारताची नदी प्रणाली बघत असताना हा व्हिडिओ फक्त 10वीच्या विद्यार्थ्यांपुरताच काय महत्त्वाचा नाही आहे, तर याच्या बाहेर गेलात तुम्ही तर स्पर्धा परीक्षांमध्ये जे काही विद्यार्थी अभ्यास करतात त्या माझ्या मित्रांसाठी सुद्धा 10वीच्या भूगोलमधील जी नदी प्रणाली दिलेली आहे ती 100% तुम्हाला महत्त्वाचीच आहे, हे लक्षात ठेवा। कारण प्रत्येक परीक्षेमध्ये या नदी प्रणालीवर एक तरी क्वेश्चन येतो, स्टेट लेवलची एक्झाम असेल तर किंवा यूपी सारख्या एक्झाममध्ये। ठीक आहे, तर बघा मग आता याच्यात बघत असताना आपल्याला बघायचं आहे भारताची नदी प्रणाली बघत असताना आपण एकतर नदी म्हटलं की अगोदर आठवतं आपल्याला गंगा नदी, बरोबर आहे, जी भारतातील सर्वात लांबीची नदी आहे, माहिती आहे सगळ्यांना। मग आपण सुरुवात करूया त्या गंगा नदीपासूनच, थोडीशी ओव्हरलुक बघायची माहिती, त्याच्यानंतर आपल्याला पॉईंट टू पॉईंट पूर्ण बघायचे। गंगा नदी जी उत्तराखंडमध्ये गंगोत्री या ठिकाणी उगम पावते, त्याच्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये ते बिहारमध्ये जाते, पश्चिम बंगालमध्ये जाते आणि बांगलादेशमध्ये जाऊन बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते। मग आता गंगा नदीच्या काही उपनद्या आहेत त्या पण आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। गंगा नदीच्या उजव्या साईडने येऊन मिळणाऱ्या दोनच महत्त्वाच्या उपनद्या आहेत, त्याच्यामध्ये एक सर्वात महत्त्वाची यमुना नदी आणि खाली आहे शोण नदी। आता यमुना नदीचा अभ्यास करत असताना आपण बऱ्याच वेळा सेपरेट पण अभ्यास करतो, परंतु इथे बघत असताना यमुना नदीच्या पुन्हा काही उपनद्या आहेत, चंबळ, सिंध, बेटवा आणि केन। याचा अर्थ इनडायरेक्टली या पण नद्या गंगा नदीच्याच काय झाल्या, उपनद्या झाल्या। ठीक आहे, याचा अर्थ गंगा नदीच्या उजव्या साईडने येऊन मिळणाऱ्या दोन महत्त्वाच्या नद्या यमुना आणि शोण नदी। त्याच्यानंतर गंगा नदीला डाव्या साईडने येऊन मिळणाऱ्या उपनद्या बघा, गोमती आहे, शारदा आहे, घागरा, गडकी, कोसी, ह्या डाव्या साईडने येऊन मिळणाऱ्या उपनद्या। त्याच्यानंतर आता गंगा नदीनंतर महत्त्वाची आहे ती म्हणजे आपल्याला ब्रह्मपुत्रा नदी। ब्रह्मपुत्रा बघत असताना आपण काय बघतो, तर ब्रह्मपुत्रा नदीचा उगम हा तिबेटमध्ये मानसरोवर या ठिकाणी झालेला आहे। ती मानसरोवरापासून आपल्या भारतामध्ये ज्यावेळेस एंट्री करते तोपर्यंत त्या नदीला सांगपो या नावाने ओळखलं जातं। त्याच्यानंतर ज्यावेळेस आपल्या भारतामध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये एंट्री करते त्यावेळेस मात्र तिला दिहांग या नावाने ओळखलं जातं। याचा अर्थ अरुणाचल प्रदेशमध्ये पूर्णतः ब्रह्मपुत्रा नदी दिहांग या नावाने ओळखली जाते आणि ज्यावेळेस हे आसाममध्ये येईल त्यावेळेस तिला ब्रह्मपुत्रा या नावाने ओळखलं जातं। याचा अर्थ ब्रह्मपुत्रालाच सांगपो नदी सुद्धा म्हणतात, दिहांग नदी सुद्धा म्हटलं जातं। त्याच्यानंतर ब्रह्मपुत्रा नदी बांगलादेशमध्ये जाते आणि इकडनं गंगा नदी येते, गंगा नदी आणि ब्रह्मपुत्रा मिळते आणि शेवटी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात। इथे बघा पॉईंट राहिला सांगायचा, गंगा नदी ज्यावेळेस पश्चिम बंगालमधून पश्चिम बंगालमधून बांगलादेशमध्ये एंट्री करते त्याच्या अगोदरच गंगा नदीची एक वितरिका आपल्या पश्चिम बंगालमधून जाते बघा। ही मेन गंगा जाते बांगलादेशमध्ये, परंतु तिची एक वितरिका आहे ती म्हणजे हुगळी, जी वितरिका आपल्या पश्चिम बंगालमधून जाऊन शेवटी कुठे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते। आणि महत्त्वाची मेन जी गंगा नदी आहे ती ब्रह्मपुत्राला जाऊन मिळते आणि बंगालच्या उपसागरालाच मिळते। याच्या अगोदर मी सांगितलेलं आहे या दोन्ही नद्यांनी तयार केलेला त्रिभुज प्रदेश जो जगातील सर्वात मोठा आहे तो सुंदरबन या नावाने ओळखला जातो, हे पण आपण बघितलंय। त्याच्यानंतर बघा उत्तरेकडे बघत असताना आपल्याला महत्त्वाची नदी दिसते ती म्हणजे सिंधू नदी। जी सिंधू नदी मानसरोवराच्याच उत्तरेकडे तिबेटमध्येच उगम पावते, आपल्या लडाखमध्ये येते, लडाखमधून पुन्हा पाकिस्तानमध्ये जाते आणि पाकिस्तानमधून पुन्हा कुठे अरेबियन सीला अरबी समुद्राला जाऊन मिळते। परंतु ज्यावेळेस सिंधू नदी इकडे लडाखमधून जाते त्याच वेळेस आपल्या उत्तरेकडून जम्मू काश्मीरमधून खाली हिमाचल प्रदेश उत्तराखंडमधून तिच्या काही महत्त्वाच्या उपनद्या जातात बघा। जी सिंधू नदी जवळपास या उपनद्यांवरच आधारित आहे। ज्या 5 उपनद्या आहेत त्या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत। या 5 उपनद्या जर सिंधू नदीला मिळाल्या नसत्या तर सिंधू नदीचं जे पाण्याचं प्रमाण आहे ते खूप कमी प्रमाणात असतं। मग आता 5 उपनद्या कुठल्या कुठल्या आहेत तर लक्षात ठेवा, झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज ह्या सिंधू नदीच्या महत्त्वाच्या 5 नद्या। आता 5 नद्या आहेत तर आपल्याला माहिती यांनी पंजाबचा मैदानी प्रदेश पण तयार केलेला आहे। याचा अर्थ पंजाब हे नाव पण कशावरून पडलं तर या 5 उपनद्यांमधून।
5 पंजाबचा मैदानी प्रदेश तयार केलेला आहे। हा पंजाबचा एरिया भारतामध्ये पण आहे आणि पाकिस्तानमध्ये पण आहे। अशा प्रकारे या पण महत्त्वाच्या नद्या उपनद्या पाठ करून ठेवा, लक्षात ठेवण्याचा 100% प्रयत्न करा। त्याच्यानंतर या 5 उपनद्यांविषयी माहिती बघत असताना फक्त एकच अशी नदी आहे उपनदी सिंधूची, सतलज, जी भारताच्या बाहेर उगम पावते। बाकीच्या 4ही उपनद्या जर बघत असाल तर भारतामध्ये उगम पावतात आणि इथून उगम पावून पुन्हा पाकिस्तानमध्ये जातात। त्याच्यानंतर बघा नेक्स्ट पुढे ते दिसतं आपल्याला उत्तरेकडून दक्षिणेकडे चाललो आपण। तर मग आता याच्या अगोदर पण आपण कुठेतरी बघितलं होतं, ते म्हणजे अरवली पर्वतामध्ये एक उगम पावणारी नदी आहे लुनी नदी, जी लुनी नदी अरवली पर्वताच्या पश्चिमेकडे उगम पावते आणि पुढे कच्छच्या आखातमध्ये जाऊन काय होते, लुप्त होते। लक्षात ठेवा, कुठल्याही समुद्राला ती जाऊन मिळत नाही। याचा अर्थ भारतामध्ये कुठल्याही समुद्राला न मिळणारी नदी एकच आहे, ती म्हणजे लुनी नदी। त्याच्यानंतर महत्त्वाची नदी आली आपली नर्मदा, जी नर्मदा नदी आपण बघतो ते म्हणजे पश्चिमेकडे वाहणारी। नॉर्मली तुम्ही आतापर्यंत बघत असाल तर इथे गंगा नदी आहे, यमुना आहे, ब्रह्मपुत्र आहे, इकडे खाली गोदावरी, कृष्णा, कावेरी या जवळपास खूप साऱ्या नद्या ह्या पूर्वेकडे वाहतात। परंतु आपल्या भारतामध्ये पश्चिमेकडे वाहणारी सर्वात मोठी सर्वात लांबीची नदी एक आहे, ती म्हणजे नर्मदा। जी नर्मदा नदी मूलतः या ठिकाणी उगम पावते मध्य प्रदेशमध्ये आणि पुढे मध्य प्रदेशमधून महाराष्ट्रामध्ये येते, महाराष्ट्रामधून थोड्याफार प्रमाणात वाहते, पुढे गुजरातमध्ये जाऊन खंभातच्या आखाताला जाऊन मिळते। त्याच्यानंतर नर्मदाच्या खाली तापी आहे, जी तापी नदी मूलतः इकडेच उगम पावते आणि महाराष्ट्रामध्ये येते मध्य प्रदेशमधून। त्याच्यानंतर महाराष्ट्रामधून गुजरातमध्ये जाते आणि खंभातच्या आखाताला जाऊन काय होते, मिळते। याचा अर्थ इथे अरेबियन सीला गुजरातमध्ये खंभातच्या आखातामध्ये मही, नर्मदा आणि तापी या नद्या महत्त्वाच्या मिळतात, लक्षात ठेवा। त्याच्यानंतर खाली बघत असताना आपल्याला महत्त्वाचे आहे दक्षिणेकडील सर्वात मोठी नदी किंवा दक्षिणेकडील गंगा नदी जिला म्हटलं जातं ती म्हणजे गोदावरी नदी, जी महाराष्ट्रामधील नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर या ठिकाणी उगम पावते। त्याच्यानंतर पुढे जवळपास आपल्या 8 जिल्ह्यांमधून वाहते आणि पुढे जाऊन तेलंगणामध्ये जाऊन आंध्र प्रदेशमध्ये जाऊन शेवटी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते। त्याच्यानंतर गोदावरीच्या या साईडला जर तुम्ही बघत असाल थोड्या पूर्वेकडं तर महानदी ही एक महत्त्वाची आहे। त्याच्यानंतर सुवर्णरेखा आहे, ब्राह्मणी आहे, या सगळ्या नद्या काय होत आहेत, बंगालच्या उपसागराला मिळत आहेत। आणि त्यांचा जर उतार बघत असाल, फ्लो बघत असाल, त्यांचा जर प्रवाह बघत असाल तर नॉर्मल तुम्हाला पूर्वेकडे किंवा पूर्व दक्षिणकडे दिसतो। त्याच्यानंतर खाली भीमा नदी दिसते, कृष्णा नदी दिसते। याचा अर्थ कृष्णा नदीची उपनदी आहे भीमा नदी, जी कृष्णा नदी आपल्या महाराष्ट्रातील सातारा या ठिकाणी उगम पावते महाबळेश्वरला आणि पुढे जाऊन काय करते, महाराष्ट्रामधून कर्नाटकमध्ये येते, कर्नाटकमधून पुढे तेलंगणामध्ये, आंध्र प्रदेशमध्ये जाऊन शेवटी काय होते, बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते। त्याच्यानंतर बघा खाली तुम्हाला दिसते म्हणजे तुंगभद्रा नदी, जी कृष्णाची दुसरी महत्त्वाची उपनदी आहे। याच्या अगोदरची बघितली आपण भीमा नदी। त्याच्यानंतर तुंगभद्रा ही कर्नाटकमधून पूर्णतः वाहते आणि कृष्णा नदीला जाऊन मिळते। त्याच्यानंतर पेन्नार दिसते आणि इकडे महत्त्वाच्या पुन्हा कावेरी आहे, कावेरी नदी जी ब्रह्मगिरी या ठिकाणी उगम पावते कर्नाटकमध्ये, कर्नाटकमधून पुढे तामिळनाडूमध्ये जाते, तामिळनाडूमधून इथे चंदीगडच्या एरियामध्ये जाते आणि चंदीगडमधून शेवटी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते। आणि इकडे महत्त्वाची पश्चिमेकडे जाणारी अजून एक महत्त्वाची नदी ती म्हणजे पेरियार, जी केरळमध्ये उगम पावते आणि केरळमधून तिथे वेमनाड सरोवर या ठिकाणी काय होते, अरेबियन सीला मिळते जाऊन। अशा प्रकारे भारतातील काही महत्त्वाच्या नद्या बघा। त्याच्यानंतर काही सरोवरे पण महत्त्वाचे आहेत। उलर सरोवर जे कुठे आहे, काश्मीरमध्ये दिसतं तुम्हाला, जम्मू काश्मीरमध्ये। त्याच्यानंतर खाली राकस सरोवर आहे, मानस सरोवर आहे, हे तिबेटमध्ये असणार आहे। त्याच्यानंतर खाली सांभर सरोवर सगळ्यांना माहिती आहे, राजस्थानमध्ये असणारं। त्याच्यानंतर इकडे बघत असताना लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यातलं सगळ्यांना माहिती आहे। त्याच्यानंतर खाली इकडे चिल्का सरोवर, जे चिल्का सरोवर महानदीच्या त्रिभुज प्रदेशामध्ये तयार झालेलं आहे। किनारी सरोवर आहे, लक्षात ठेवा, ते किनारपट्टीवर तयार झालेलं सरोवर आहे। त्याच्यानंतर गोदावरीच्या किनारपट्टीच्या एरियामध्ये तयार झालेलं कोल्हेरू सरोवर आहे, खाली पुलिकत सरोवर आहे आणि इकडे वेमनाड सरोवर आहे। अशा प्रकारचे काही महत्त्वाचे सरोवर आणि नद्या आपल्या या भारताच्या नदी प्रणालीमध्ये बघत असताना दिसतात आपल्याला। आता आपण सुरू करूया भारताच्या नदी प्रणालीविषयी दिलेले पॉईंट कुठले कुठले आहेत। आता भारताची जे काही जलप्रणाली आहे, नद्या आहेत, त्या कशा प्रकारच्या आहेत बघा। उगम क्षेत्रानुसार कुठे उगम पावते ती नदी, याच्यानुसार भारतातील ज्या काही नद्या आहेत त्या नद्यांचे हिमालयातील नद्या व द्वीपकल्पीय नद्या अशा प्रकारचं वर्गीकरण केलं जातं। हिमालय पर्वतरांग आपण बघितलेले आहे, द्वीपकल्प प्रदेश पण आपण बघितलेला आहे। हिमालयामध्ये उगम पावणाऱ्या कुठल्या कुठल्या नद्या आहेत आणि द्वीपकल्पामध्ये कुठल्या कुठल्या नद्या उगम पावतात हे आपण बघूया। मग आता हिमालयातील नद्या कुठल्या कुठल्या आहेत, प्रमुख नद्या विविध हिमालयामधून उगम पावतात भारतातील ज्या काही हिमालयीन नद्या आहेत त्या।
मग त्याच्यामध्ये सिंधू नदी आहे आणि गंगा नदी आहे व गंगा नदीच्या ज्या काही उपनद्या आहेत, अशा प्रकारे हिमालयन नद्यांमध्ये सुद्धा 2 समूह आपल्याला बघायला भेटतात. सिंधू नदी व तिच्या उपनद्या, मग कुठल्या कुठल्या उपनद्या आपण मॅपमध्ये बघत असताना सांगितलं, झेलम आहे, चिनाब आहे, रावी, बियास. त्याच्यानंतर पश्चिम हिमालयात म्हणजेच जम्मू काश्मीर राज्यातून वाहतात. मी अगोदर सांगितलं तुम्हाला, लडाखमधून आणि जम्मू काश्मीरमधून सिंधू नदीच्या महत्त्वाच्या 5 उपनद्या जातात. त्या उपनद्या 5 महत्त्वाच्या आहेत. त्या 5 उपनद्यांवरच जवळपास सिंधू नदी आधारित आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सतलज ही त्याच्यामधली एक प्रमुख नदी सिंधू नदीची. सतलज ही मानसरोवराजवळ उगम पावते व पश्चिम दिशेने वाहते. सतलज व तिच्या उपनद्यांमधील गाळाच्या संचयनामधून भारतातील पंजाबचे मैदान तयार झालेले आहे. सिंधू नदी, याच्या अगोदर सांगितलं मी की पंजाबमध्ये जो काय मैदानी प्रदेश तयार झालेला आहे तो सिंधू नदीच्या 5 नद्यांनी तयार केलेला आहे जवळपास. त्याच्यामध्ये पण महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे सतलज नदीचा. मग आता सिंधू नदी पुढे पाकिस्तानात वाहत जाते व अरबी समुद्रात जाऊन मिळते. अरबी समुद्रामध्ये कराची या ठिकाणी जाऊन मिळते, लक्षात ठेवा सिंधू नदी. त्या ठिकाणी नंतर गंगा नदी हिमालयातील गंगोत्री हिमनदीतून उगम पावते. आपण बघितलं मॅपमध्ये बघत असताना, हिमालय ओलांडून मैदानी प्रदेशात आल्यानंतर ती पूर्व वाहिनी बनते. गंगोत्री या ठिकाणी उगम पावते, त्याच्यानंतर थोडी दक्षिणेकडे वाहते, त्याच्यानंतर खाली येऊन काय करते, मैदानी प्रदेशामध्ये एंट्री करत असताना पुन्हा ती काय करते, पूर्वेकडे वाहायला सुरू करते. त्याच्यानंतर गंगा नदीची महत्त्वाची उपनदी यमुना, यमुनोत्री या ठिकाणी उगम पावते उत्तराखंडमध्येच, आणि गंगा नदीला जाऊन काय करते, अलाहाबाद या ठिकाणी म्हणजेच आजचं प्रयागराज या ठिकाणी जाऊन काय करते, मिळते. त्याच्यानंतर ज्या काही समजा गंगेची एक मोठी उपनदी बृहद हिमालयाच्या उत्तर भागातून वाहते व हिमालय ओलांडून भारतातील हद्दीत प्रवेश करते. हिमालयातून वाहते तेव्हा ती सांगपो नावाने ओळखली जाते. बघा पुस्तकामध्ये याचा अर्थ इनडायरेक्टली असं म्हणायचं की ब्रह्मपुत्रेला गंगेची उपनदी समजलेला आहे, पण आपण अभ्यास करत असताना ब्रह्मपुत्र या नदीचा सेपरेट अभ्यास करू शकतो आणि केलेला आहे. हिमालयामधून जी काय वाहते आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन सांगपो नावाने ओळखली जाते. हिमालय ओलांडल्यानंतर तिच्या प्रवाहात दिहांग असे नाव होते ज्यावेळेस आपले हिमालय ओलांडून अरुणाचल प्रदेशमध्ये एंट्री करते आणि पूर्वेकडे वाहते. पूर्वेकडे वाहणाऱ्या नदीस ब्रह्मपुत्र असे म्हटले जाते. म्हणजेच आपल्या देशामध्ये पूर्वेकडे वाहणारी जी काय नदी आहे तिला ब्रह्मपुत्रा म्हटलेलं आहे, पण तिचा जो प्रवाह आहे तो कुठे आहे, पश्चिमेकडे आहे आपल्या देशामध्ये आल्यानंतर. त्याच्यानंतर ब्रह्मपुत्रा नदी बांगलादेशच गंगेत मिळते माहिती आपल्याला. त्रिभुज प्रदेश निर्माण करतात आणि द्वीपकल्पीय नद्यांपैकी सुद्धा काही नद्या गंगा नदीस येऊन मिळतात. त्यापैकी महत्त्वाच्या नद्यांमध्ये आपण बघितलं होतं चंबळ आहे, केन आहे, बेटवा, शोध. म्हणून मी म्हटलं होतं चंबळ, केन, बेटवा ह्या यमुनेच्या काय आहेत, उपनद्या आहेत, पण इनडायरेक्टली आपल्याला दिसतं ते म्हणजे गंगाच्या सुद्धा उपनद्या आहेत. त्या उगम पावतात कुठे, द्वीपकल्पीय प्रदेशामध्ये, आणि कुठे जाऊन यमुनाला मिळतात आणि यमुना गंगाला मिळते. शोण नदीविषयी पण आपण बघितलं, द्वीपकल्पामध्ये उगम पावते, उत्तरेकडे थोडी वाहते आणि पुन्हा पूर्वेकडे जाऊन कुठे, गंगा नदीला मिळते. त्याच्यानंतर आता हिमालयन नद्यांमध्ये बघत असताना आपण गंगा नदी पण बघितली, सिंधू नदी पण बघितली, ब्रह्मपुत्रा नदी पण बघितली. आता आपल्याला पुढे दिसते ती म्हणजे द्वीपकल्पीय नद्या. द्वीपकल्पीय नद्यांचे वर्गीकरण पश्चिम वाहिनी व पूर्व वाहिनी असे केले जाते. याचा अर्थ द्वीपकल्पीय प्रदेशामध्ये उगम पावणाऱ्या नद्या, काही नद्या या कुठे पश्चिमेकडे वाहतात, काही नद्या पूर्वेकडे वाहतात. याचा अर्थ आपण बघत असताना बघू शकतो ते म्हणजे द्वीपकल्पाच्या पश्चिम भागात पश्चिम घाट हा महत्त्वाचा जलविभाजक आहे. कारण का, हा जो भारताचा द्वीपकल्पीय प्रदेश आहे, या द्वीपकल्पीय प्रदेशामध्ये इथे आहे काय, पश्चिम घाट आहे. या पश्चिम घाटामध्ये उगम पावणाऱ्या खूप साऱ्या नद्या ह्या कुठे जातात, कोकणामध्ये जातात आणि अरबी समुद्राला मिळतात. आणि इकडे पण पूर्वेकडे जाणाऱ्या पण खूप साऱ्या प्रमाणात आपल्याला नद्या, महत्त्वाच्या नद्या दिसतात. त्याच्यामध्ये आपण बघत असताना बघितलं गोदावरी आहे, कृष्णा आहे, कावेरी आहे. आणि पश्चिमेकडे जर बघायला गेलो तर आपल्याला माहिती आहे काय, तर इकडे नर्मदा आहे, तापी आहे. याचा अर्थ हा जो द्वीपकल्पामधला हा जो पश्चिम घाट आहे हा एक महत्त्वाचा जलविभाजक म्हणून एक काम करतो. जलविभाजक म्हणजे काय सांगितले, अशी ही पर्वतरांग आहे जी इकडे पूर्वेकडे, इकडे पश्चिमेकडे आणि पूर्वेकडे नद्यांना काय करते, विभागते. याचा अर्थ हा जो जलविभाग आहे तो वेगळा आणि इकडे पूर्वेकडचा असणारा वेगळा आहे. म्हणून बघा द्वीपकल्पीय नद्यातील विसर्ग हा पावसावर अवलंबून असतो. याचा अर्थ आपण बघताना बघू शकतो त्यामध्ये हिमालयामध्ये ज्या काय उगम पावणाऱ्या नद्या आहेत त्या नद्या बारमाही नद्या म्हणून सुद्धा ओळखल्या जातात. त्याचं कारण काय, तर ज्यावेळेस आपल्या भारतामध्ये पाऊस पडतो त्यावेळेस पावसामुळे त्या नद्यांमध्ये पाणी असतं, आणि ज्यावेळेस उन्हाळा असतो त्यावेळेस हिमालयामध्ये आपल्याला माहिती बर्फ आहे,
तो बर्फ वितळतो आणि उन्हाळ्यामध्ये सुद्धा त्या नद्यांमध्ये पाणी असतं, म्हणून त्यांना बारमाही नद्या म्हणून सुद्धा आपण ओळखतो. पण द्वीपकल्पावर असं काय नाहीये. द्वीपकल्पावर ज्या काही उगम पावणाऱ्या नद्या आहेत त्या नद्यांविषयी बघायला गेलं तर फक्त पावसामुळे जे काय पाणी मिळतं त्या नद्यांना तेवढंच पाणी असतं. उन्हाळ्यामध्ये खूप साऱ्या प्रमाणामध्ये बघतो आपण बऱ्याच नद्या कोरड्या पण असतात. याचा अर्थ त्या काय आहेत, विसर्ग जो काय आहे त्या नद्यांमधला तो पावसावर अवलंबून आहे. याचा अर्थ त्या आपण मोसमी नद्या सुद्धा म्हणून ओळखू शकतो. त्याच्यानंतर पश्चिम घाट आणि अरबी समुद्र या दरम्यान वाहणाऱ्या नद्यांची लांबी कमी असते. याचा अर्थ काय, पश्चिम घाटामध्ये उगम पावणारी नदी किती बघा ना, पश्चिम घाट दिसतो आणि लगेच तुम्हाला इकडे पश्चिमेकडे अरबी समुद्र दिसतो. याचा अर्थ त्यांच्यातला जो काय अंतर आहे तो खूप कमी प्रमाणामध्ये आहे. इथे बॉक्समध्ये बघा, केरळमधील नद्यांच्या मुखांपाशी लांब अंतरापर्यंत पच्चजल साचलेले आहे. या पच्चजल साठ्यांना कयाल असे स्थानिक नाव आहे. याचा अर्थ जिथे जे काय छोटे छोटे जलसाठे आहेत किनारी पट्टीमध्ये ज्या नद्यांच्या मुखांपाशी तयार झालेले आहेत त्यांना त्या केरळच्या स्थानिक भाषेमध्ये तिथे त्या साठ्यांना कयाल या नावाने ओळखलं जातं. हे थोडंसं फॅक्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता आपल्याला दिसतं ते म्हणजे गुजरातमधील खंबातच्या आखातात किनाऱ्यावर येऊन मिळणाऱ्या नद्या हा एक वेगळा गट आहे. यात तापी, नर्मदा, मही, साबरमती हे आपण बघताना बघितलं होतं, बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा, मग आता तापी नदी, नर्मदा नदी, मही आणि साबरमती ह्या चारही नद्या काय करतात, द्वीपकल्पावर काही द्वीपकल्पाचाच पार्ट काय आहे, आरवली पर्वतरांग या ठिकाणी उगम पावतात आणि खंबातच्या आखातामध्ये गुजरातमध्ये जाऊन काय करतात, अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या या महत्त्वाच्या नद्या आहेत तापी, नर्मदा, मही, साबरमती. तापी व नर्मदा या खचदरीतून वाहतात. मही नदी ईशान्य नैऋत्य दिशेने वाहते. याचा अर्थ मही नदी कुठे उगम पावते तर विंध्यन पर्वतरांगेमध्ये आणि विंध्यापासून पुढे जाते आणि त्याच्यानंतर नैऋत्येकडे वाहते. त्याच्यानंतर आरवली पर्वताच्या दक्षिण उतारावर उगम पावणारी साबरमती नदी ही उत्तर दक्षिण वाहते. आपण बघितलं, उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते आणि शेवटी जाऊन अरबी समुद्राला मिळते. आरवलीच्या पश्चिम उतारावर एक उगम पावणारी नदी आहे लुनी नदी, जे मी तुम्हाला सांगितलं कच्छच्या आखातात मिळते. ती समुद्राला जाऊन मिळत नाही, समुद्राच्या कच्छच्या आखातात मिळते. याचा अर्थ तिथे ती लुप्त पावते, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा, बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या कुठल्या कुठल्या आहेत. द्वीपकल्पाचा बराच प्रदेश बंगालच्या उपसागराच्या पाणलोट क्षेत्राचा भाग आहे. याचा अर्थ पश्चिम घाटापासून जो काय द्वीपकल्प प्रदेश तयार होतो त्याचा जर उत्तर बघायला गेला तर तुम्हाला काय दिसतो तर पूर्वेकडे दिसतो. म्हणून आपल्याला दिसतं जर पूर्वेकडे असेल तर पूर्व दक्षिण पूर्वेकडे जाऊन काय करतात, बंगालच्या उपसागराला मिळतात. मग बघा, महानदी, गोदावरी, कृष्णा, कावेरी या प्रमुख नद्यांचा त्याच्यामध्ये काय होतो, समावेश होतो. गंगा ही हिमालयामध्ये उगम पावून येणारी बंगालच्या उपसागराला येऊन मिळणारी नदी आहे. परंतु तिच्या व्यतिरिक्त महानदी पण आहे, कृष्णा नदी आहे, गोदावरी आहे, कावेरी आहे, ज्या द्वीपकल्पावर काय होतात, उगम पावतात आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. पश्चिम घाटाच्या पूर्व उतारावर यांचा उगम होतो. गोदावरी ही पाणलोट क्षेत्राच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे. याचा अर्थ पाणलोट क्षेत्राचा जर विचार करायला गेलं तर गंगा ही सगळ्यात महत्त्वाची आहे आणि त्याच्यानंतर कोणाचा नंबर येणार तर गोदावरी नदीचाच. कारण द्वीपकल्पाचा बराचसा प्रदेश हा कोणी कव्हर केलेला आहे तर गोदावरीच्या पाणलोट क्षेत्राने कव्हर केलेला आहे. कृष्णा नदीचे खोरे गोदावरीच्या दक्षिणेस आहे. याचा अर्थ गोदावरी आहे, गोदावरीच्या दक्षिणेकडे आपण बघतो कृष्णा नदी, जी महाराष्ट्रातील सातारा या ठिकाणी, महाबळेश्वर या ठिकाणी उगम पावते आणि पुढे कर्नाटकमध्ये जाऊन आंध्र प्रदेशमध्ये जाऊन कुठे मिळते, बंगालच्या उपसागराला. मग आता ती काय गोदावरीच्या दक्षिणेकडे आहे. मग आता भीमा व तुंगभद्रा या कृष्णा नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. पण महाराष्ट्रामध्ये बघत असताना आपण बघतो भीमा नदीचा सेपरेट अभ्यास केला जातो. त्याचं कारण महाराष्ट्रामध्ये भीमा नदी सेपरेट नदी आहे, ती कर्नाटकमध्ये जाऊन कोणाला मिळते तर कृष्णा नदीला मिळते. कावेरी नदी कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यातून वाहते आणि पुढे जाऊन बंगालच्या उपसागराला मिळते. अशा प्रकारे बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या पूर्णतः आपण बघितल्या आणि इकडे अरबी समुद्राला मिळणाऱ्या सुद्धा नद्या पूर्णतः आपल्याला समजलेल्या आहेत. याच्यामध्ये बघत असताना आपण नदी प्रणालीमध्ये दोन महत्त्वाचे भाग केले होते. एक म्हणजे अरबी समुद्राला येऊन मिळणाऱ्या नद्या, दुसरं बघितलं होतं आपण काय तर इकडे बंगालच्या उपसागराला येऊन मिळणाऱ्या नद्या. आता अरबी समुद्राला येऊन मिळणाऱ्या नद्या ज्या कुठे उगम पावतात, हिमालयामध्ये पण उगम पावतात आणि द्वीपकल्पीय प्रदेशामध्ये पण येऊन उगम पावतात. तशाच प्रकारे बंगालच्या उपसागराला येऊन मिळणाऱ्या नद्या हिमालयामध्ये पण उगम पावतात आणि इकडे द्वीपकल्पीय प्रदेशामध्ये सुद्धा उगम पावतात आणि बंगालच्या उपसागराला येऊन मिळतात. अशा प्रकारे काही महत्त्वाच्या नद्या आपण सविस्तर बघितलेल्या आहेत. त्याच्यानंतर आता पुढील व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ब्राझीलची नदी प्रणाली कशा प्रकारची आहे. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. थँक्यू.